अमेरिका इराणचं युद्धाचं जर सावट जर बघितलं तर युद्ध मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचे पडसाद देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बघितले जाते. गॅसचा तुटवडा व्यावसायिक जाणवत जरी असला, गॅस तुटवडा पाहिजे तसा हॉटेल व्यावसायिकांना मिळत नाही. आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. आपण जर बघितलं तर किल्ले पन्हाळगडावर आपण आता आलो आहोत. जुन्या आठवणी आता सध्या जागे झाल्या आहेत. पन्हाळगडावर जर आपण जर बघितलं तर गॅस मिळत नसल्यामुळं इथल्या हॉटेल व्यावसायिक पूर्णपणे ओसाड पडलेले आहेत ग्राहक नसल्यामुळं. कारण का पूर्ण पर्यटकांवर ज्या हॉटेलला व्यावसायिकांना हॉटेल व्यावसायिकांना जो व्यावसायिक सिलेंडर मिळत असतो तो मिळत नाही. आपण इथल्या मावशीशी जाणून घेऊया की किती दिवस जो तुम्हाला व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही आणि काय तुमचं नुकसान व्हायला लागलं. आता 8 दिवस झालं नाहीच मिळालेलं गॅस, त्याच्यामुळं चूल पेटवली आम्ही. आता गॅस कधी मिळते काय माहीत. आता मग गॅस परवडतोय का चूल परवडत्या? गॅस लागतोय व्यवसायाला, चुलीचं नाही परवडत. घरातलं जेवण बिवण करायला चालतंय चुलीवर, इथं धंद्यावर नाही चालत. लाकडाचे दर बी वाढलेले आहेत, गॅसचे दर वाढलेले आहेत. मग तुमचा प्रपंच आता चालतोय कसं? इथं ग्राहक बी दिसत नाहीत. होय, गर्दी नाहीच आहे, जास्त धंदा नाहीच आहे. गॅसमध्ये आणि लाकडामध्ये दरामध्ये काय फरक वाटतोय? नाही, गॅसच इथं दुकानामध्ये गॅसच लागतोय. आपण जर बघितलं तर सध्या चुलीवरच्या भाकरी मावशी बनवतात. त्यांच्याशी जाणून घेऊया की मावशी काय सांगाल तुम्ही पुन्हा भाकरी चुलीवर बनवताय गॅस शॉर्टेज असल्यामुळं? गॅसची टंचाई असल्यामुळे आम्ही आता आमचं जे आपलं पोटाचं जे उदरनिर्वाह आहे तो याच्यावरती चालतो. त्यामुळं आम्ही गॅस नसल्यामुळे आम्ही चुलीचा वापर केलेला आहे. आणि तुमच्या जुन्या आठवणी आजी आजोबांच्या जागे झालं परत चुलीवर तुम्ही भाकरी करून लोकांना खायला घालताय? होय, आमच्या आईची आजीची आम्हाला खूप आठवण आली या चुलीवरच्या भाकरी करताना. चुलीवरचा आणि गॅसमध्ये काय फरक वाटते भाकरी करताना? चुलीवरती अशा पटपट भाकरी होत नाही, पण गॅस आल्यामुळं चुलीचा जरा त्रास होतो. पण कसं आहे, चुलीवरती भाकरी पटपट होत नाहीत, गॅसवरती होतात. हेच आहे, काय नाही. पण गॅसवर पटापटा भाकरी होतात आणि चुलीवर होत नाही. पण आज चुलीची परिस्थिती जसं लॉकडाऊनमध्ये चुलीवर जेवण करत होतो किंवा ग्राहक नव्हते, आज तशी आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. तशीच आठवण परत जागी झाली. आपण जर बघितलं तर पन्हाळगडावर व्यावसायिक सिलेंडर न मिळत असल्यामुळं पुन्हा मावशीने चूल पेटवली आणि चुलीवरच्या भाकरी ग्राहकांना खायला घालत आहे. पण लाकडंसुद्धा महाग झाले आहेत आणि गॅससुद्धा महाग झालेला आहे शॉर्टेजमुळं. त्यामुळं व्यावसायिक सिलेंडर लवकरात लवकर पुरवठा करावा अशी मागणी सध्या जोर धरली आहे. कॅमेरामॅन रोहितसह मी साईनाथ जाधव, TVN मराठी, पन्हाळा, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.